संक्रांतीच्या तोंडावर महापालिका निवडणूक आलेली आहे। संक्रांत म्हणजे पतंग उडवण्याचा उत्सव, मात्र हेच पतंग आता शिवसेनेच्या डोळ्यात खुपायला लागले अशी परिस्थिती निर्माण झाली आणि तसा आरोप एमआयएमने केलाय। संभाजीनगरात शिवसेनेला एमआयएमचं आव्हान आहे आणि एमआयएमचं चिन्ह आहे पतंग आणि त्यामुळे यातून प्रचार होऊ शकतो, म्हणून पतंग या निवडणूक चिन्हाला गोठवण्याची मागणी शिवसेनेने केली आहे। एमआयएमचं असलेले अनेक त्यांचे जे काही उमेदवार हे पतंग चिन्हावर उभे राहतात, म्हणून त्याचा सुद्धा प्रचार या माध्यमातून होऊ शकतो। जे ऑब्जेक्शनेबल आहे, मंत्री झालेले लोक असा जेव्हा प्रकारचं वक्तव्य करतात ना, लोक हसतात। एमआय पक्षाच्या पतंग चिन्हावरून छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा वाद निर्माण झालाय। राज्यात महानगरपालिका निवडणुकीचं बिगुल वाजलं, मात्र या निवडणुकीच्या धामधुमीमध्येच पतंगावर संक्रांत आली आहे। शिंदेंच्या शिवसेनेनं एमआयएमच्या पतंग चिन्हाला विरोध केलाय। पतंग चिन्हाला विरोध करण्यामागचं कारणही तेवढंच गमतीशीर आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वच राजकीय पक्षांसमोर एमआयएमचं आव्हान आहे। ऐन संक्रांतीमध्ये महापालिका निवडणूक आल्यामुळे पतंग चिन्हाचा फायदा एमआयएमला होईल आणि त्यामुळे आदर्श आचारसंहितेचा भंग होईल। त्यामुळे पतंग हे चिन्ह त्यांना देऊ नये अशी विनंती निवडणूक आयोगाला करणार, असं मंत्री संजय शिरसाट यांनी सांगितलं। मूळ ही महानगरपालिका ह्या सणाच्या तोंडावर आल्यामुळे ह्या पतंग चिन्हाला आक्षेप घेतला पाहिजे। कारण असं आहे की पतंग चिन्ह लावलंय, त्याच्यावर मग उद्या कमळ पण येईल, उद्या धनुष्यबाण पण येईल, उद्या पंजा पण येईल आणि याला कुठं धरबंद असणार नाही। म्हणून आणि हे एमआयएमचं असलेले अनेक त्यांचे जे काही उमेदवार हे पतंग चिन्हावर उभे राहतात, म्हणून त्याचा सुद्धा प्रचार या माध्यमातून होऊ शकतो। जे ऑब्जेक्शनेबल आहे ते चिन्ह देऊ नये असं आमच्या निवडणूक आयोगाला सुद्धा विनंती राहणार आहे आणि त्या संदर्भात आम्ही पत्रही देऊ। आता तुम्ही मागं त्या ओएसीचा व्हिडिओ पाहिला, तुम्ही टाइम संपला आणि त्यांनी सुरू केलं, तो एवढा काही व्हायरल झाला, त्याच्यामुळं मतदानावर परिणाम निश्चित झाला होता आणि तीच स्ट्रॅटेजी ते जर आता वापरायचा प्रयत्न केला तर ते एका अर्थानं आचारसंहितेचा भंग होऊ शकतो। संजय शिरसाट यांच्या या मागणीची इम्तियाज जलील यांनी खिल्ली उडवली। पतंग गोठवायचं असेल तर हातावरची घड्याळं गोठवा, हाताचा पंजा गोठवा, लग्नात वाजणारी तुतारी सुद्धा गोठवा, असं इम्तियाज जलील यांचं म्हणणं आहे। आणि त्यामुळे अशी मागणी करणाऱ्या या मंत्री महोदयांना भारतरत्न द्या असा उपरोधिक टोला सुद्धा इम्तियाज जलील यांनी लगावलाय। आता तुम्ही म्हणता की नाही, मकर संक्रांतीमुळे आमच्या पक्षाचं चिन्ह आहे पतंग। आता पतंग आता मकर संक्रांतीमध्ये महाराष्ट्रामध्ये किती मोठ्या जल्लोषाने हे साजरा होतं, आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे। मग याचा अर्थ हे होणार आहे का, जे दुसरे पक्षांचं जे चिन्ह आहे, समजा घड्याळ एका पक्षाचं आहे ना चिन्ह, मग इम्तियाज जलीलने काढून ठेवायचं का? संजय शिरसाटांनी एक महिन्यामध्ये कुठल्याही प्रकारची घडीचा वापर करायचा नाही, घड्याला बघायचंच नाही, घरामध्ये पण जी घडी असेल ना ते काढून टाका उसमें। हे पंजा कुणाचं आहे का ना, संजय शिरसाटाचा पंजा कापून टाकायचा का की नाही, हे माझ्या हातात नको। आता लग्न सराईचा दिवस आहे, मॅरेजेसचा सीझन आहे, तुतारी वाजवायची आपली एक परंपरा आहे, एक ट्रेडिशनल एक हे आहे, तुतारी कोणीही वाजवू नये करके उसमें। हे अशा प्रकारचे लोकांमुळे आता महाराष्ट्र, आता मंत्री झालेले लोक असा जेव्हा प्रकारचं वक्तव्य करतात ना, लोक हसतात। यावर निवडणूक आयोगाला काय वाटतं हे महत्त्वाचं, तो निर्णय आयोग घेईल अशी प्रतिक्रिया बावनकुळेंनी दिली आहे। यामध्ये निवडणूक आयोगाचे एक मार्ग काढेल, मागणी करणं शिरसाटांनी म्हटलं ते करतील, पण शेवटी निवडणूक आयोगाला काय वाटतं ते त्या ठिकाणी त्यांचे काय बंधने येतील किंवा काय करतील, शेवटी आयोगाचा निर्णय, मी काही याच्यात बोलणार। एमआयएम ही भाजपची बी टीम असा आरोप अनेकदा झाला। आता शिरसाटांच्या मागणीवरही बावनकुळेंनी सावध भूमिका घेतली आहे। त्यावेळी शिवसेना एकाकी एमआयएम विरोधात भूमिका घेते असं दिसतंय। आता निवडणूक आयोग जो निर्णय घ्यायचा तो घेईल, पण कुणाचा पतंग कापायचा आणि कुणाच्या पतंगाला ढील द्यायची हे मात्र जनतेच्याच हाती आहे। विशाल करोडे, झी 24 तास, छत्रपती संभाजीनगर।